राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी तिवसा तालुक्यातील गुरुदेव भक्तांनी एकत्र येत एल्गार पुकारला। मोठ्या संख्येने उपस्थित गुरुदेव भक्तांनी तहसीलदारांमार्फत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपाल यांना निवेदन सादर केलं। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित गुरुदेव भक्तांनी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपालांना निवेदन सादर केलं। महाराष्ट्रातील थोर पुरुषांचं देशाच्या जडणघडणीत अतुलनीय योगदान असून देखील त्यांना अद्याप भारतरत्न न गौरवण्यात आलं नाही, ही खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला। ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामविकास, स्वच्छता, समाज सुधारणा आणि विश्वशांतीचा संदेश दिला। जातीभेद, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धेविरोधात त्यांनी आयुष्यभर लढा दिला। जपानमधील जागतिक धर्म आणि विश्वशांती परिषदेत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं। मात्र तरी देखील त्यांना हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। थोर महापुरुष आहे, अनेक त्यांचं अथंग आणि अमाप असं कार्य आहे। ते त्यामध्ये क्रांतीज्योती महात्मा फुले, तुकडोजी महात्मा फुले, गाडगे महाराज, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, भाऊसाहेब देशमुख असे सगळे थोर पुरुष महाराष्ट्रामधले आहे। यांना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार हा भारत सरकारने दिलेला नाही। मात्र यावेळी तरी भारत सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देऊन जे गुरुदेव भक्त आहे यांची मागणी पूर्ण करावी अशी आमची मागणी आहे।